भारतीय कालगणना, अवकाश मोहिमा, संस्कृत, प्राचीन भारतीय खगोलशास्त्र, मूर्तिशास्त्र अशा अनेक विषयांवर त्यांनी नेहमीच व्याख्यान देत असतात. सोबतच बृहण महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद या नामांकित परिषदेत त्यांनी यज्ञ संस्था आणि खगोलशास्त्र या विषयांवर शोध निबंध सादर केला होता. भारतीय कालगणना, पंचांग, आकाश निरीक्षण, भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका अशा विविध विषयांवर अनेक व्याख्याने आतापर्यंत त्यांनी दिली आहेत. विनय सर, तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि जास्त वेळ न दवडता तुम्हाला मी विनंती करतो की आजच्या या सत्राला सुरुवात करावी. धन्यवाद पौरा सर. स्क्रीन दिसते ना? येस. दिसते. नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आणि उद्या होणाऱ्या निरयन मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. खरं तर हॅपी मकर संक्रांती असं सोपं न म्हणता निरयन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा असं कॉम्प्लिकेटेड का बोलावं, कदाचित या प्रश्नातच आजच्या सगळ्या व्याख्यानाचा सार सामावलेला आहे. आणि जसं मगाशी पौरा सरांनी सांगितलं की आपले भारतीय सण आणि उत्सव हे एकटे येत नाही, त्यांना जसे धार्मिक संदर्भ असतात तसंच कुठेतरी कृषी चक्र आणि शेतीशी त्यांचा काहीतरी संबंध असतो. काही हार्वेस्टिंग फेस्टिवल्स असतात, ऋतुचर्येशी संबंध असतो, कुठला ऋतू बदलतोय त्याप्रमाणे आहारात आणि विहारात काय बदल करावे हे सणांच्या माध्यमातून सांगितलं जातं. काही सामाजिक आशय असतात, खगोलीय संदर्भ असतात, या सगळ्या प्रथांची कुठेतरी काही वैदिक पाळंमुळं असतात. निसर्गाप्रती, नैसर्गिक शक्तींप्रती काहीतरी कृतज्ञता असते. निसर्गातील बदल हा साजरा केला जातो आणि अर्थातच आनंद हा एक देखील त्यामागचा उद्देश असतो. आणि मकर संक्रांत या सणामध्ये हे सगळंच कुठेतरी आपल्याला दिसतंय. त्याला धार्मिक संदर्भही आहेत, वैदिक पाळंमुळेही आहेत आणि सगळ्यात महत्वाचं याला एक खगोलशास्त्रीय आधार आहे जो कदाचित इतर सणांच्या तुलनेने आपल्याला जास्त दिसतो. आणि मग आपल्याला वारंवार हा एक प्रश्न पडतो की बाकी सगळे सणवार हे तिथीप्रमाणे असतात आणि आपण प्रेडिक्ट करू शकत नाही की पुढच्या वर्षी गणपती कधी असतील, आपल्याला तारीख शोधावी लागते. तसं मकर संक्रांतीचं होत नाही. हा एकच सण दरवर्षी कॅलेंडर प्रमाणे येतो. त्यानंतर या वर्षी मकर संक्रांत 14 तारखेला आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी 15 तारखेला होती, तर कधी 14 कधी 15 असं का होतंय? मग संक्रांत हळूहळू पुढे जाते का? त्याचबरोबर सूर्याचा राशी प्रवेश, म्हणजे आपण हे ऐकलं असतं की मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणजे नक्की काय होतं? आणि मग काही ठिकाणी असं म्हटलं जातं की सूर्याचं उत्तरायण सुरू होत आहे आणि आपण जर कॅलेंडरमध्ये पाहिलं तर उत्तरायण 22 डिसेंबरला स्टार्ट झालेलं असतं. मग नक्की काय होतंय? संक्रांती फळ पंचांगात दिलेलं असतं आणि मग तिचं आयुध, वाहन वगैरे वगैरे असं काय काय असतं ते नक्की काय आहे? आणि मग संक्रांत म्हटलं की तिळगुळ खाणं, पतंग उडवणं, या सगळ्या ज्या प्रथा आहेत त्यांचा नक्की काय संदर्भ आहे? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्याख्यानामध्ये घेणार आहोत. आणि फक्त जरी व्याख्यानाचं नाव मकर संक्रांतीचं खगोलशास्त्र जरी असलं तरी त्याचबरोबर आपण तिची खगोलीय वैशिष्ट्य, सांस्कृतिक महत्व आणि धार्मिक महत्व या अनुषंगाने सुद्धा आपण याच्याकडे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले मकर संक्रांत हे 2 शब्द जर आपण पाहिले तर याचा अर्थ असा होईल की मकर म्हणजे मकर रास आणि संक्रांत म्हणजे सूर्याचा प्रवेश. तर संक्रांत हा शब्द संस्कृत मधल्या संक्रम या धातूपासून आलाय, ज्याचा अर्थ होतो प्रवेश करणे, एकत्र येणे, ओलांडून जाणे, आदान प्रदान करणे, पुढे नेणे. तो सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, सूर्य धनुराशीतनं धनुरास ओलांडतोय, मकर राशीत प्रवेश करतोय आणि त्याचा हा जो उत्सव आहे तो म्हणजे मकर संक्रांत. आणि मग त्यासाठी आपल्याला रास म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल आणि संक्रांत म्हणजे सूर्याचं संक्रमण म्हणजे काय हे देखील समजून घ्यावं लागेल. तर आपण रात्रीच्या आकाशात आपण जर पाहिलं तर आपल्याला काही तारे एकमेकांपासून जवळ जवळ आहेत असं आपल्याला वाटतं आणि मग त्या ताऱ्यांचा एक काहीतरी पॅटर्न आपल्याला आकाशात दिसतो. जसं इथे आपल्याला डमरू सारखा आकार दिसतोय किंवा काही वेगवेगळे काल्पनिक आकार दिसतात. तर असेच काही ताऱ्यांचे गट आपल्या पूर्वजांना देखील दिसले होते आणि मग त्यांच्यातला जो आकार आहे त्याच्यावरनं त्यांना काहीतरी नाव दिलं आणि याला आपण म्हणतो तारका समूह, इंग्लिशमध्ये कॉन्स्टिलेशन्स. तर असे किती तारका समूह आकाशामध्ये आहेत? तर अशा 88 तारका समूह आकाशामध्ये आहेत की ताऱ्यांची ठिपक्यांची रांगोळी आपण म्हणू शकतो की जवळजवळ आपल्याला वाटणारे काही तारे आणि मग त्यांना आपण काल्पनिक रेषांनी जोडलं की काहीतरी आकार तयार होतो, मग त्याला आपण काहीतरी नाव देतो, काहीतरी त्याची गोष्ट रचतो. तर अशा 88 तारका समूह आकाशात आहेत. काही उत्तर गोलार्धात आहेत, काही दक्षिण गोलार्धात खगोलामध्ये. आणि 88 तारका समूहांपैकी 12 तारका समूह असे आहेत की जे सूर्याच्या मार्गावर आहेत. तर यासाठी आपल्याला सूर्याचा मार्ग म्हणजे काय समजून घ्यावं लागेल आणि त्याचबरोबर याच तारका समूहांमधनं सूर्य जसा जाताना दिसतो तसेच बाकीचे ग्रह सुद्धा जाताना दिसतात. तर याच अनुषंगाने अजून एक सांगावं असं वाटतंय की
सध्या व्हॉट्सअपवर किंवा याच्यावर एक जी पोस्ट येते की 25 जानेवारीला सगळे ग्रह एका लाईनीमध्ये येतील, तर ऑलरेडी सगळे ग्रह एका लाईनीतच असतात. ती ती आहे इक्लिप्टिक म्हणजे क्रांतीवृत्त. म्हणजे पृथ्वीवरनं आपल्याला प्रेक्षक म्हणून माहिती आहे की विज्ञानाचे आपण विद्यार्थी आहोत, आपल्याला माहिती आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पण पृथ्वीवरनं प्रेक्षक म्हणून जर आपण पाहिलं तर आपल्याला असं वाटेल की सूर्य पूर्वेला उगवतोय, डोक्यावर येतोय, मावळतोय. तर जणू सूर्य पृथ्वीभोवती एक वर्तुळ तयार करतोय असं आपल्याला वाटतं. तर हा जो सूर्याचा काल्पनिक मार्ग आहे, भासमान मार्ग आहे, याला म्हटलं जातं क्रांतिवृत्त किंवा इक्लिप्टिक. तर याचा उद्देश असा असतो की आपल्याला सूर्य नेहमी याच मार्गावर जाताना दिसतो आणि मग 12 जे तारका समूह आहेत ते त्याच्या पार्श्वभूमीवर असतात आणि मग आपल्याला एकेका तारका समूहाच्या पुढून तो सूर्य जणू जातोय असं आपल्याला वाटतं. प्रत्यक्षात आकाशात हे तारे खूप लांब आहे, आपली सूर्यमाला खूप लांब आहे. आपल्याला पृथ्वीवरनं तसं वाटतं. जसं आपण लहानपणी एक चित्र काढायचो की दोन डोंगर आहेत, डोंगराच्या मागे सूर्य आहे, पुढे घर आहे आणि नदी आहे. तर ते 2D मध्ये काढताना सगळं आपल्याला एकाच प्रतलात दिसतं. तसं हे तारे तारकासमूह प्रचंड अंतरावर आहेत, अगदी प्रकाश वर्षांच्या अंतरावर आहेत. पण पृथ्वीवरनं बघताना आपल्याला असं वाटतं की जणू त्यांचा काहीतरी एक पॅटर्न आहे आणि त्यातनं सूर्याचा प्रवेश होतोय. तर 88 तारका समूहांपैकी 12 असे तारका समूह की ज्याच्यातनं सूर्याचा प्रवास आपल्याला दिसतो, त्यांना आपल्या पूर्वजांनी म्हटलं राशी. आणि अशा 12 राशी आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत की मेष वृषभ पासून सगळ्या सुरू होतात आणि मग त्या त्या विशिष्ट पट्ट्याच्या मागे त्या आहेत. आणि या प्रत्येक राशीमध्ये सूर्य आपल्याला जाताना दिसतो. 365 दिवसामध्ये सूर्य 360 डिग्री कव्हर करतो. म्हणजे साधारणतः रोज आकाशात सूर्य एक एक अंशाने पुढे 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 जात असतो असं आपण समजूया. म्हणजे साधारणतः 30 अंश म्हणजे 30 दिवस म्हणजे एका महिन्यात तो जेवढं अंतर कव्हर करतो, साधारणतः तेवढी एक रास आपल्या पूर्वजांनी गणिताच्या दृष्टीने मांडली. तर हे सुरुवात कुठून होते? तर अर्थातच हे भासमान आहे. आपली पृथ्वी इथे आहे, सूर्य इथे आहे आणि ते तारकासमूह भलतेच कुठेतरी आहेत. पण पृथ्वीवरनं बघताना आपल्याला असं वाटतं की जणू सूर्याने त्या राशीमध्ये प्रवेश केलाय, सूर्य त्या राशीमधनं जातोय आणि मग ती रास सोडून पुढच्या राशीमध्ये तो जातोय. असं सूर्याचं हे भासमान भ्रमण असतं. आणि मग हे सुरू कधी होतं? तर पहिली रास आहे मेष रास. तर साधारणतः 14 किंवा 15 एप्रिलला सूर्य तिथपासून प्रवास सुरू करतो असं आपल्या कालगणनेच्या दृष्टीने आपण मानूया. त्या जो संदर्भ बिंदू आपण घेतला स्टार्टिंग पॉइंट, तिथपासून सूर्य 14 एप्रिलला सुरुवात करतो आणि मग पुढच्या 30 दिवसामध्ये सूर्य रोज एक 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 अंश पुढे 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 जात ती मेष रास कव्हर करतो. आणि मग 30 मेला सूर्य वृषभ राशीत प्रवेश करतो. अर्थात हे जे काल्पनिक आकार दिलेले आहेत प्रत्यक्षात आकाशात तसे दिसत नाहीत, ते फक्त ताऱ्यांचा एक समूह आहे. पण आपण आपल्या सोयीसाठी त्यांना एक काल्पनिक आकारांमध्ये आपण त्याची कल्पना केली आहे की मेष म्हणजे मेंढ्यासारखा दिसतो किंवा टॉरस म्हणजे वृषभ राशीचा जो व्ही सारखा आकार आहे तो म्हणजे जणू बैलाची दोन शिंग आहेत वगैरे अशी आपण कल्पना केलेली आहे. तर 14 15 मेला सूर्य वृषभेमध्ये प्रवेश करतो. आणि मग असं करत 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 दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीच्या आसपास सूर्य धनु राशीच्या त्या शेवटच्या बिंदूवर येतो आणि मग तिथून 14 किंवा 15 जानेवारीला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. हाच सण आपण मकर संक्रांती म्हणून साजरा करतो. तर आपल्याला असं कळतंय की वर्षात तशा 12 संक्रांती आहेत, कारण सूर्य एका राशीमध्ये साधारणतः एक महिना राहतोय. म्हणजे 14 एप्रिलला तो मेष राशीत प्रवेश करतो, 14 मेला वृषभ राशीत, 15 जूनला मिथुन राशीत, 15 डिसेंबरला धनु राशीत आणि बरोबर 14 किंवा 15 जानेवारीला मकर राशीत, 15 मार्चला मीन राशीत आणि मग मीन रास संपून पुन्हा 14 15 एप्रिलला सूर्य मेष राशीत प्रवेश करतोय. म्हणजे या 12 संक्रांती आपल्याला वर्षभरामध्ये दिसत आहेत की मेष संक्रांत, वृषभ संक्रांत, मिथुन संक्रांत आणि असं करत करत मकर संक्रांत. तर आपल्या शास्त्रामध्ये खरं तर सगळ्या साजऱ्या करायला सांगितल्या आहेत. आपल्याला जरी आज फक्त मकर संक्रांती हा एकच सण माहिती असला तरी शास्त्राप्रमाणे वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीत जेव्हा सूर्य प्रवेश करतो त्यांना विष्णुपद संक्रांती म्हटलं जातं. मिथुन, कन्या, धनु, मीन यांना षडशीती संक्रांती म्हटलं जातं. मेष आणि तूळ यांना विश्व संक्रांती आणि कर्क आणि मकर यांना अयन संक्रांती म्हटलं जातं. आणि मग विष्णुपदीपेक्षा षडशतींचं महत्व जास्त आहे, षडशतींपेक्षा विश्व संक्रांतीचं महत्व जास्त आहे आणि विश्व संक्रांतींपेक्षा अयन संक्रांतीचं महत्व जास्त आहे. यात आहे 2 कर्क आणि मकर आणि कर्क संक्रांतीपेक्षा मकर संक्रांतीचं महत्व जास्त आहे. त्यामुळे वर्षात जरी 12 संक्रांती असल्या तर या सगळ्या संक्रांतींपैकी सूर्याचा मकर राशीत होणारा प्रवेश म्हणजे मकर संक्रांती याचं महत्व शास्त्राप्रमाणे सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून आपण तो साजरा करतो. तर हे झालं त्याचं काय म्हणू शकतो धार्मिक दृष्ट्या महत्व. पण या मकर संक्रमणाचे महत्व करताना बघताना आपल्याला काही खगोलीय संकल्पना सुद्धा बघाव्या लागतील आणि त्यातली सगळ्यात महत्वाची संकल्पना आहे ती म्हणजे अयन.
कारण या संक्रांतीला असं काहीतरी विशेष होत आहे जे इतर संक्रांतीला होत नाहीये, आणि ते का महत्वाचं आहे हे आपल्याला बघावं लागेल. आणि आपण नेहमी म्हणतो उत्तरायण दक्षिणायन, तर त्याचा याचा काय संबंध आहे? तर यासाठी एक प्रश्न जर आपण स्वतःला रोज विचारला की सूर्य रोज पूर्वेला उगवतो का, तर अर्थातच आपण हो उत्तर देऊ की होय, सूर्य रोज पूर्वेलाच उगवतो. पण जर आपण रोज काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की सूर्य रोज पूर्वेला उगवत नाही. तो एकतर पूर्व ते दक्षिण या दरम्यान असतो किंवा पूर्व ते उत्तर या दरम्यान असतो. आणि मग सूर्याचं असं उत्तरेकडे जाणं असतं, दक्षिणेकडे जाणं असतं, याला आपण अयन म्हणतो. आणि मग याचं कारण काय आहे? तर आपली पृथ्वी आकाशामध्ये अशी सरळ नाहीये, स्थिर अशी उभी नाहीये, तर ती 23.5 अंशाने कललेली आहे. तिचा अक्ष जो आहे दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव जोडणारा, तो आकाशात असा परपेंडिक्युलर नाहीये, तो 23.5 अंशाने कललेला आहे. आणि याच्यामुळे असं होतं की पृथ्वी फिरता 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 तिचा एक गोलार्ध जो असतो तो सूर्याकडे झुकलेला असतो, आणि दुसरा गोलार्ध सूर्यापासून लांब असतो. त्याचबरोबर एका विशिष्ट वेळी असं होईल की सूर्याचा जो प्लेन आहे तो आणि पृथ्वीचा प्लेन मॅच होईल, तेव्हा तिचा एकही दोन्ही गोलार्ध सूर्यापासून समान अंतरावर असतील. आणि पुन्हा असं होईल की एक गोलार्ध सूर्यापासून लांब जाईल आणि दुसरा गोलार्ध सूर्याच्या जवळ येईल. गोलार्ध म्हणजे अर्धा भाग. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीच्या मध्यातनं विषुववृत्त जातं, काल्पनिक एक आपण वृत्त समजूया. आणि त्यामुळे पृथ्वीचे दोन भाग आपण म्हणू शकतो. उत्तर गोलार्ध, ज्याच्यामध्ये आपले सगळं आशिया आणि उत्तर अमेरिका, रशिया, त्याचबरोबर युरोप हे सगळे देश आहेत. आणि खालचा जो भाग आहे तो दक्षिण गोलार्ध, आफ्रिकेचा काही भाग, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका हे सगळे दक्षिण गोलार्धामध्ये आहेत. भारत उत्तर गोलार्धात आहे, आपल्या मध्यातनं कर्कवृत्त जातं. आणि मग अशा परिस्थितीमुळे असं होतं की पृथ्वी अशी 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 सूर्याभोवती फिरत असल्यामुळे एका गोलार्धावर जास्त किरण पडतात, दुसऱ्यावर कमी पडतात. आणि या सगळ्यामुळे आपल्याला सूर्याचं भासमान भ्रमण आपल्याला दिसतं, उत्तरेकडे जाणं, दक्षिणेकडे जाणं. तर हे मार्क कसं करावं? तर आपण आत्ताच पाहिलं की पृथ्वीच्या मध्यातनं एक काल्पनिक वृत्त जाते, विषुववृत्त, शून्य अक्षवृत्त. तर आपल्या पृथ्वीभोवती आकाशाचा एक गोल आहे, ज्याला आपण खगोल म्हणतो किंवा सेलेस्टियल स्पिअर म्हणतो. म्हणजे आपल्याला तारे सगळे त्या डोम मध्ये, त्या गोलामध्ये जडलेले आहेत असं दिसतंय. तर जसं पृथ्वीभोवती एक काल्पनिक वृत्त आहे, विषुववृत्त, त्याचंच प्रोजेक्शन, त्याचंच प्रक्षेपण जर आपण खगोलावर घेतलं तर पृथ्वीच्या भोवतीच्या आकाशामध्ये आपल्याला एक अजून एक काल्पनिक वर्तुळ इमॅजिन करता येईल, इमॅजिनरी सर्कल इमॅजिन करता येईल, ज्याला आपण म्हणतो सेलेस्टियल इक्वेटर, खगोलीय विषुववृत्त. जे आपल्याला पृथ्वीभोवती काल्पनिक वर्तुळ इमॅजिन करायचंय, जे आहे सेलेस्टियल इक्वेटर, खगोलीय विषुववृत्त. त्याचबरोबर आपण मगाशी अजून एक पृथ्वीभोवतीचे काल्पनिक वर्तुळ पाहिलं होतं, क्रांतिवृत्त, इक्लिप्टिक, की सूर्याचा जो भासमान मार्ग आहे ज्याच्यावरनं सूर्य, चंद्र आणि बाकीचे पण ग्रह जाताना दिसतात, तो आहे क्रांतिवृत्त, म्हणजे इक्लिप्टिक. तर पृथ्वीभोवती आपल्याला दोन काल्पनिक वर्तुळ मिळाली आहेत, एक आहे खगोलीय विषुववृत्त, दुसरं आहे इक्लिप्टिक, क्रांतिवृत्त. आणि ते दोन्ही एकमेकांना 23.5 अंशामध्ये छेदतात. आणि त्यांचे दोन छेदन बिंदू आहेत ते सुद्धा ऑफकोर्स इमॅजिनरी आहेत, आकाशात असं काही प्रत्यक्षात नाही म्हणजे वर्तुळासारखं. तर हे दोन काल्पनिक जे बिंदू आहेत ते आहेत वसंत संपात बिंदू, वर्नल इक्विनॉक्स पॉईंट, आणि ऑटोमनल इक्विनॉक्स पॉईंट, शरद संपात बिंदू. तर या बिंदूंचा आणि या ऋतूंचा आणि आयनाचा काय संबंध आहे? तर दरवर्षी 22 किंवा 21 मार्च दरम्यान सूर्य त्या वर्नल इक्विनॉक्स पॉईंटवर असतो, वसंत संपात बिंदूवर असतो. दोन्ही अक्ष जे गोलार्ध आहेत ते सूर्यापासून समान अंतरावर असतात, पृथ्वी अशी झुकलेली नसते, त्याला पॅरलल असते. त्यामुळे दिवस रात्र समसमान असतात. आणि बरोबर याच दिवशी सूर्य पूर्वेला म्हणजे एक्झॅक्ट ईस्टला उगवतो. दिवस रात्र समसमान असतात, दिनमान आणि रात्रमान समसमान असतं. हा दिवस असतो 22 मार्च, ज्याला आपण वसंत संपात दिन असं म्हणतो. त्यानंतर पुढे 3 महिन्यांनी म्हणजे 22 जूनला सूर्य त्याच्या विष्टंभ बिंदूवर असतो. त्या दिवशी सगळ्यात मोठा दिवस असतो, सगळ्यात छोटी रात्र असते. आणि या दिवशी पृथ्वीचा जो उत्तर गोलार्ध आहे तो सूर्याकडे झुकलेला असतो. त्यामुळे दिनमान उत्तर गोलार्धातलं सगळ्यात मोठं असतं आणि सगळ्यात छोटं रात्रीमान असतं. त्यानंतर पुन्हा आपण इथे ते विष्टंभ दिनाचं आपण इथे बघतो आहोत. आणि सूर्य हा एक त्याच्या दक्षिणतम उत्तरतम टोकावर उगवतो. आणि या दिवसापासून सूर्याचं पुन्हा दक्षिणेकडे जाणं सुरू होतं, ज्याला आपण दक्षिणायन म्हणतो. त्यानंतर 22 सप्टेंबरला शरद संपात बिंदू जेव्हा असतो तेव्हा पुन्हा पृथ्वीचे दोन्ही गोलार्ध हे सूर्याला पॅरलल असतात. त्यामुळे दोन्ही गोलार्धांमध्ये दिनमान आणि रात्रीमान हे समसमान असतं. सूर्य बरोबर पूर्वेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो. आणि मग दक्षिणेकडे जात 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 दिवस येतो, तो म्हणजे 22 डिसेंबर. या दिवशी सूर्य त्याच्या साऊथ मोस्ट पॉइंट पर्यंत पोहोचतो, दक्षिणतम बिंदूपर्यंत पोहोचतो. सगळ्यात मोठी रात्र असते, सगळ्यात छोटा दिवस असतो, हा असतो अवष्टंभ दिन. आणि या दिवसानंतर पुन्हा हळूहळू दिवस मोठे व्हायला लागतात, रात्री छोट्या व्हायला लागतात आणि सूर्य उत्तरेकडे जायला लागतो.
तर हे जे सूर्याचं उत्तरेकडे जाणं आणि दक्षिणेकडे जाणं आहे, याला आपण म्हणतो सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन. तर 22 डिसेंबर पासून 22 जून पर्यंत सूर्य हा उत्तरेकडे जात असतो, त्याला आपण म्हणतो उत्तरायण. आणि 22 जून ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये सूर्याचं जे असतं त्याला आपण म्हणतो दक्षिणायन. आणि मग या मधल्या काळामध्ये दोन असे दिवस येतात, 22 मार्च आणि 22 सप्टेंबर, या दिवशी सूर्य बरोबर पूर्वेला उगवलेला असतो. तर ही आहे संकल्पना अयनांची. तर हे आपल्याला दिवस माहिती आहेत की 22 मार्च आणि 22 सप्टेंबर या दिवशी सूर्य बरोबर पूर्वेला उगवतो. 21 जूनला सूर्य हा त्याच्या उत्तरतम टोकावर असतो आणि सूर्याचं दक्षिणायन सुरू होतं, सगळ्यात मोठा दिवस, सगळ्यात छोटी रात्र. आणि 22 सप्टेंबरला सूर्य त्याच्या दक्षिणतम टोकावर, साऊथ मोस्ट पोझिशनवर असतो. या दिवशी सगळ्यात मोठी रात्र असते, सगळ्यात छोटा दिवस असतो उत्तर गोलार्धात. आणि हळूहळू दिवस मोठे व्हायला लागतात, त्यामुळे हा दिवस आहे उत्तरायणाचा आरंभ दिन. तर हा जो सूर्याचा उत्तरायणाचा आरंभ दिन आहे, हा आपल्या उत्तर गोलार्धात राहणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. आणि फक्त आत्तापासूनच नाही, तर अगदी आदिम काळापासून. कारण आपल्याला असं दिसतंय या बाबतीत, या आधी असं होतंय की 22 मार्चला वसंत ऋतू लागतो. आपले साधारणतः सगळे भारतातले सगळे नववर्ष हे या आसपास सुरू होतात, म्हणजे गुढीपाडवा सुद्धा साधारणतः याच आसपास असतो. आणि मग उत्तरायणाचं महत्व काय आहे स्पेशली आपल्यासाठी, उत्तर गोलार्धात राहणाऱ्या लोकांसाठी? तर आपल्याला असं दिसतंय की अगदी आपल्या आदिम पूर्वजांनी सुद्धा काही स्मारकं बांधलेली आहेत. म्हणजे न्यूग्रेंज असेल आयर्लंड मधलं, किंवा स्टोनहेंज असेल इंग्लंड मधलं, किंवा मेक्सिको मध्ये असेल, जर्मनीमध्ये असेल, इजिप्तमध्ये असेल, अशी त्यांनी एक दगडाची स्मारकं बांधून ठेवली होती सूर्याचं उत्तरायण दक्षिणायन इत्यादी सगळ्या गोष्टी मार्क करण्यासाठी. याचं एक उदाहरण म्हणजे हे स्टोनहेंज इंग्लंड मधलं जे आहे. तर इथे बरोबर जो 22 डिसेंबरचा दिवस असतो त्या दिवशी संध्याकाळ जी असते, की त्या दगडाच्या गोलार्धातला जो मधला दगड आहे तिथे बरोबर येतो. म्हणजे तिथे जेव्हा सूर्य असेल तेव्हा तो 22 डिसेंबर असतो, सूर्याचा उत्तरायण सुरू होणार असतं. आणि हे 3000 इसवी सन पूर्व ते 2000 इसवी सन पूर्व एवढ्या काळात ते बांधलंय. तसंच न्यूग्रॅन जे आयर्लंड मधलं आहे, त्या गुहेमध्ये पण असंच होतं की जो 21 जूनचा जो सूर्य असतो तो बरोबर त्या दगडावर पडतो. तर या निमित्ताने सगळे दिवस मार्क केले जातात. आणि हा जो सण आहे उत्तरायण सुरू होण्याचा, हा जगभरातल्या सगळ्या संस्कृतींमध्ये साजरा केला जायचा, साधारणतः उत्तर गोलार्धातल्या. याचं कारण असं होतं की भयानक पडणाऱ्या थंडीनंतर या दिवसापासून म्हणजे 22 डिसेंबर पासून हळूहळू दिवस मोठे व्हायला लागतात, रात्री कमी व्हायला लागतात, थंडी कमी होते, सूर्याची उष्णता वाढते. आणि त्यामुळे मग शेती, व्यापार, प्रवास या सगळ्यांसाठी अत्यंत हे आनंदाचे दिवस आहेत. म्हणून जगभरातल्या अनेक संस्कृतींमध्ये हा सण साजरा केला जायचा. आणि मग जे रोमन लोक होते ते सॅटर्निया या नावाने हा सण साजरा करायचे. आणि मग या निमित्ताने नॅटॅलिस सोलस इक्विटी नावाने हा सण साजरा केला जायचा. आणि निमित्ताने कैद्यांना सोडून दिलं जायचं, किंवा भेटवस्तू दिल्या जायच्या, घर सजवलं जायचं. त्याचबरोबर जर्मेनिक लोक होते, म्हणजे ख्रिश्चनिटी यायच्या आधी जे काही युरोपामध्ये होते पेगन लोक, ते देखील हा जो सण आहे हा युल म्हणून साजरा करायचे. आणि याच सणाचं आजचं रूप आहे ते म्हणजे क्रिसमस. कारण येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबरला झाला असं बायबलमध्ये कुठेही उल्लेख नाहीये. तर प्राचीन जे ख्रिश्चनिटी यायच्या आधी तिथली सगळी लोक हा सण साजरा करायचे. नॅटॅलिस याच्यावरच नाताळ हा शब्द आपल्याकडे बनलेला आहे. आणि त्या ज्या सगळ्या प्रथा आहेत, भेटवस्तू देणं, आनंदोत्सव साजरा करणं, पार्टी करणं किंवा फिस्ट करणं, या सगळ्या पेगन प्रथांमधनं आलाय. आणि 22 डिसेंबर या दिवसापासून सूर्य मोठा व्हायला लागतोय, त्यामुळे सूर्याचा तो जन्मदिन म्हणून प्राचीन पेगन लोक साजरे करायचे. आणि मग ख्रिश्चनिटी जेव्हा आली तेव्हा त्यांनी हाच दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून तोच दिवस त्यांनी धरायला सुरुवात केली. त्यामुळे क्रिसमस हा जो सण आहे याचं आद्य रूप जे आहे तेही खरं तर उत्तरायणाचा आरंभ दिन म्हणून आहे. चीनमध्ये डॉंगझी या नावाने हा सण साजरा केला जायचे. आणि मग मोमोज सारखं एक वेगळं पदार्थ आहे ते खायचे. किंवा इराणी लोक शब ए यल्दा, शब म्हणजे रात्र, सगळ्यात मोठी रात्र ते साजरा करायचे. आणि रात्रभर ते लाकूड पेटत ठेवायचे, शेकोटी जशी आपण करतो होळीला तसं ते शेकोटी पेटती ठेवायचे, वेगवेगळ्या मेजवान्या ते द्यायचे. आणि नाच गाणं आणि वाद्यवादन याच्यामध्ये ते हा सण साजरा करायचे. भारतामध्ये काय होत होतं, तर भारतामध्ये हे जे चार आपण महत्वाचे दिवस पाहिले की उत्तरायणाचा आरंभ बिंदू, दक्षिणाचा आरंभ बिंदू आणि संपात बिंदू, या दिवशी विशिष्ट इष्टी केल्या जायचं, म्हणजे यज्ञ केले जायचे. तर दक्षिणायन उत्तरायण जे सुरू होत आहे या काळामध्ये निरूढ पशुबंध नावाचा एक यज्ञ केला जायचा. आणि वसंत संपात आणि शरद संपात हे जे बिंदू आहेत तेव्हा अग्रहायण नावाची इष्टी केली जायची. तर निरूढ पशुबंधाचंच आजचं रूप जे आपल्याला दिसतंय, तो उत्तरायण सुरू होताना जे पोंगल, बट्टू पोंगल साजरा केला जातो, की प्राण्यांना सजवणं, त्यांच्या मिरवणुका काढणं. आणि तसंच दक्षिणायनाच्या जवळ जो एक सण आहे तो म्हणजे पोळा, ते त्याचा आद्य रूप आपण म्हणू शकतो. की या निमित्ताने जे पशुधन होतं त्याचं सजावट केली जायची, त्यांना चारा दिला जायचा, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जायची. तर हा सण भारतामध्ये निरूढ पशुबंध नावाच्या इष्टी या नावाने साजरा केला जायचा. आणि मग असं होतंय, इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये सूर्याचा मकर राशीतला प्रवेश
हा या 22 डिसेंबर म्हणजे हा जो उत्तरायणाचा आरंभ आहे याच्या बरोबर येऊ लागला. आणि त्यामुळे हळूहळू असं होतं की उत्तरायण साजरा करण्याच्या ऐवजी सूर्यातला मकर राशीतला प्रवेश साजरा करणं हे सुरू झालं. आणि मग पुढे 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 असं आपल्याला होत आहे की अनेक शास्त्रवचन आपल्याला सापडतात ते की उत्तरायण आरंभ होणारी जी संक्रांती असते ती विशेष फलदायी आहे. त्या दिवशी दान करावं, जप करावा, वेगवेगळ्या पद्धतीने ते साजरा करावं. आणि म्हणून इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापासून आपण उत्तरायण आरंभ दिन याच्याऐवजी सूर्याचा मकर संक्रमण असं साजरं करायला आपण सुरुवात केली. आणि हाच जो सण आहे हा मकर संक्रांती म्हणून आपल्याला दिसतोय. आणि म्हणून नवाश्म युगापासून म्हणजे आपल्या आदिम पूर्वज जे साजरा करायचे उत्तरायणाचा आरंभ ते आपल्याला यात दिसते. वैदिक काळात या दिवशी पशूंचं पूजन केलं जायचं जे आपल्याला मट्टू पोंगल या दक्षिणात तमिळनाडूच्या प्रथेमध्ये आपल्याला दिसते. पुराण काळामध्ये सूर्याचा संक्रमण काळ हा पर्वकाळ मानला गेला. आणि यातलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा एक हार्वेस्टिंग फेस्टिवल आहे की धान्य बऱ्यापैकी पिकलेलं असतं. म्हणजे आपल्याला एक धान्य आधी मिळतं दिवाळीच्या वेळेस म्हणून आपण दिवाळी साजरा करतो. आणि मग जी रब्बी पिकं घेतलेली असतात ती साधारणतः या काळामध्ये येतात. दुसरी गोष्ट म्हणजे भाजीपाला या काळात अत्यंत विपुल असतो कारण वातावरण अत्यंत आल्हाददायक असतं. तर जे भाजीपाला आलाय किंवा जे काही नवीन धान्य आलंय, तांदूळ जे काही पिकलंय ते आपल्याला निसर्ग देवतांना आपण अर्पण करतो. त्याचबरोबर निसर्ग अत्यंत आल्हाददायक असतो. कडाक्याची थंडी कमी होऊन आता हळू थंडी पडायला लागली असं दिवस हळूहळू वाढतात. आणि शिशिर ऋतू सुरू असतो. या शिशिर ऋतूच्या निमित्ताने अभ्यंग करणं, शरीरात उष्णता निर्माण करणारे तिळासारखे गुळासारखे पदार्थ खाणं असं सगळं आहे. आणि हे सगळं आपल्याला संक्रांतीच्या दृष्टीने दिसतं. आणि म्हणून पुढे असं होतंय की या संक्रांतीचं धार्मिक महत्व अत्यंत वाढलेलं आहे. आणि मग आपण पंचांगात जर पाहिलं तर एक संक्रांती फळ म्हणून दिलं असतं. तर संक्रांतीचं काहीतरी एक नाव असतं, एक वाहन असतं, तिने काहीतरी आयुध धारण केलेलं आहे, भूषणार्थ एखादा काय म्हणू शकतो अलंकार धारण केलाय, ती कुठल्या तरी दिशेला जाते, कुठल्या तरी दिशेला ती पाहते, असं सगळं दिलेलं असतं. तर संक्रांती ही जी सूर्याची जी संक्रमण शक्ती आहे किंवा सूर्याची जी गतिशक्ती आहे तिचं प्रतीक म्हणून संक्रांती या देवीची पुराणांनी उत्पत्ती केली असं आपण म्हणू शकतो. आणि मग तिचं वाहन, तिचं तोंड, तिच्या बाहू, तिचे आयुध अशा सगळ्याचं आपल्याला एक पर्सोनिफिकेशन पुराणांनी केलंय असं आपल्याला दिसतं. आणि मग हे होतं कशावरनं, तर संक्रांत ज्या वारी आली असेल त्यावरनं तिचं नाव ठरतं. की समजा ती मंगळवारी आली तिचं नाव असतं महोदरी, तिच्या आगमनाची दिशा आहे पूर्व, ती पश्चिमेला जाते, वायव्येला बघते आणि मग तिची दिशा आहे दक्षिणेला. किंवा संक्रांत जर गुरुवारी आली असेल तर तिचं नाव हे असेल, संक्रांत शनिवारी आली असेल तर नाव राक्षसी असेल. अशा पद्धतीने ती कुठल्या वारी सूर्याचं मकर संक्रमण होत आहे त्याप्रमाणे तिचं नाव, आगमन, गमन, दृष्टी आणि मुख दिशा हे आपल्याला ठरताना दिसतात. पंचांगातल्या 12 प्रमाणे संक्रांत कुठल्या कर्णावर आलेली आहे त्याप्रमाणे तिचं वाहन, उपवाहन, वस्त्र इत्यादी वस्तू ठरतात. ही भव नावाच्या कर्णावर आली तर वाहन सिंह असेल, उपवाहन गज असेल, तिने पांढरे कपडे धारण केले असतील, लेपनार्थ कस्तुरी असेल, चाफ्याचं फुल धारण केलं असेल, खायला अन्न असेल, हातामध्ये भुषंडी असेल, वयाचं वय सुद्धा ठरवलं जातं की ती तरुण वयाची आहे, बाल वयाची आहे, वृद्ध आहे, अलंकार म्हणून तिने काय धारण केलंय, कुठल्या स्थितीत ती बसली. तर अशा पद्धतीने संक्रांतीचं एक चरित्र केलेलं आपल्याला आढळतं. आणि मग अनेक प्रथा या निमित्ताने आढळतात की गंगा जिथे समुद्राला मिळते त्या गंगा सागर ठिकाणी संक्रांती दिवशी मोठा मेळा लागतो. त्या निमित्ताने गंगा नदीत स्नान विशेष फलदायी मानलं जातं. कारण भगीरथाने गंगा ही या दिवशी आणली अशी काही जणांची श्रद्धा असते. त्याचबरोबर उद्यापासून जो प्रयागराज कुंभमेळा होतोय तर त्याची सुद्धा पहिली पर्वणी ही उद्या आहे. तर मकर संक्रमण हा काळ अत्यंत फलदायी मानला जातो. आणि म्हणून या निमित्ताने स्नान करावं, दान करावं, जप करावे, दान द्यावं, पूजा अर्चना करावी असं या निमित्ताने आपल्याला दिसतं. याचबरोबर याचं एक सामाजिक महत्व सुद्धा आहे. कारण आपल्याकडे अशी पद्धत आहे की एक तीळ हा 7 जणांनी वाटून खावा. त्या निमित्ताने शेतीमध्ये जे काही मिळतंय आपल्याला म्हणजे जे काही धान्य आलंय, जे काही फळभाज्या आल्या, जे काही फळं आली आहेत ती सगळी पहिले दान द्यावी. आणि त्याचीच पद्धत म्हणून ते सुघट किंवा सुगडं आपण म्हणतो की आजच्या काळात आपण असं एवढूस देतो, कदाचित प्राचीन काळी त्याचं मोठं माठ भरून देण्याचं असावं की त्या मोठ्या घटामध्ये तयार झालेले मग हरभरे असतील, गाजर असतील किंवा जी काही फळं असतील, या ऋतूत तयार होणाऱ्या भाज्या असतील, हे सगळं काठोकाठ भरावं आणि मग ते आधी द्यावं, समाजाला द्यावं, ज्यांना गरज आहे त्यांना द्यावं आणि मग आपण खावं हे या निमित्ताने दिसतंय. आणि हा सण आज खूप वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. जसं हिमाचल प्रदेशामध्ये लोहडी या नावाने हा सण साजरा केला जातो, आसाममध्ये भोगाली बिहू, काश्मीर खोऱ्यामध्ये शिशुर संक्रांत, उत्तर प्रदेशामध्ये खिचडी संक्रांत, पश्चिम बंगालमध्ये पौष संक्रांत, गुजरात आणि राजस्थानमध्ये उत्तरायण, तामिळनाडूमध्ये पोंगल,
केरळचं जे शबरीमला मंदिर आहे तिथे मकर मलाप उत्सव सुरू होतो आणि ती मकर ज्योती त्या डोंगरावर प्रज्वलित केली जाते. आणि उर्वरित भारतामध्ये मकर संक्रांती या नावाने हा सण साजरा केला जातो. पण फक्त भारतातच नाही तर जिथे जिथे भारतीय संस्कृती पोहोचली तिथे तिथे हा सण साजरा केला जातो. तर नेपाळमध्ये माघी, बांगलादेशमध्ये पौष संक्रांत, थायलंडमध्ये संक्रांत, लाओसमध्ये पिमालाओ, कंबोडियामध्ये मुहा संग्रगा. तर भारतीय उपखंड आणि एकंदरीत आग्नेय आशिया जे आहे त्या सगळ्या ठिकाणी हा सण साजरा केला जातोय असं आपल्याला दिसतंय. आणि मग या सगळ्यामध्ये कृषी संस्कृती जी असणारं त्याचं जे साधर्म्य आहे किंवा साहचर्य आहे ते आपल्याला वारंवार दिसतं. हे हार्वेस्ट फेस्टिवल आहे. जो पोंगल साजरा केला जातोय त्याच्यामध्ये पण जे धान्य आहे ते पहिले त्या याच्यातनं खिरीसारखं काहीतरी करावं, ते ऋतू जाऊ द्यावं, कारण ऋतू जाऊ देणे संपन्नतेचं प्रतीक मानलं जातं. किंवा आपण मगाशीच पाहिलं की जो निवृत्त पशुबंध नावाचा विधी वैदिक काळात केला जायचा की पशूंच्या शर्यती व्हायच्या, पशूंना सजवलं जायचं, तेच आपल्याला मट्टू पोंगलच्या निमित्ताने दिसतंय. किंवा आसाममध्ये जी या निमित्ताने साजरा केला जातोय तो जो हार्वेस्टिंग फेस्टिवल आहे, की जे पीक आलेलं आहे जे कापणीनंतर आपल्याला ते साजरं करायचंय. तर कृषी संस्कृतीशी असणारं एक साहचर्य आपल्याला या निमित्ताने या सणात दिसतं. त्याचबरोबर जे जे काही आलंय निसर्गामध्ये, मग हरभरे असतील किंवा वेगवेगळे कंदभाज्या असतील, फळभाज्या असतील, वांग्याची भाजी असेल, ते सगळं समाजाला द्यावं आणि मग ते आपण खावं हे आपल्याला दिसतंय. आणि त्याचबरोबर तिळगुळ वाटण्याच्या निमित्ताने समाज एकत्र येतोय. हळदी कुंकू हा एक विधी महाराष्ट्रात केला जातो. कारण पूर्वीच्या काळी स्त्रियांना एवढ्या सहजतेने घराबाहेर पडता यायचं नाही. तर या निमित्ताने संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या निमित्ताने स्त्रिया घरोघरी जायच्या, एकमेकांच्या घरी जायच्या, सुखदुःख वाटून घ्यायच्या आणि वाण द्यायच्या. आज आपण असं काहीतरी 5 रुपयाचा प्लास्टिकचं काहीतरी देतो. पूर्वीच्या काळी कदाचित हे छान असं घरातलंच काहीतरी अन्न धान्य किंवा असं काही असेल, किंवा कदाचित 12 बलुतेदार जे असतील तर आपल्याकडे जे काही आपण बनवतोय ते समाजाला आधी द्यावं असं कदाचित प्रथा असू शकते. आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र आनंद लुटणं असं याच्यातनं दिसतंय. आणि मग पुढे असं होतंय की पतंगी सारख्या काही प्रथा सुरू झाल्यात. खरं तर मूळ पुराणांमध्ये पतंगीचा वगैरे कुठेच उल्लेख नाही. पण या निमित्ताने सूर्याचा जास्तीत जास्त ऊर्जा आपल्याला मिळावी, विटॅमिन डी मिळावं, समाजाने एकत्र यावं आणि आनंद लुटावा हे या निमित्ताने दिसतंय. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीत काळा रंग हा फारसा शुभ मानला जात नाही, तो या निमित्ताने मात्र आवर्जून घातला जातो. म्हणजे नववधूला खास ती काळी चंद्रकला घेतली जाते किंवा नवीन बाळाला सुद्धा काळं टोपडं आणि झबलं घातलं जातं. तर हा एक वेगळा प्रकार आपल्याला दिसतोय. इतर कुठल्याच सणात असं आवर्जून काळं घालावं सांगितलेलं नाहीये, ते आपल्याला मात्र या निमित्ताने दिसतं. आणि अर्थातच आरोग्य विषयक देखील संक्रांतीचं महत्व आपल्या सगळ्यांनाच माहितीये. शिशिर ऋतू सुरू झालाय, थंडी आहे आणि थंडीमध्ये शरीराला स्निग्धतेची गरज असते. आणि त्यामुळे तीळ, गूळ, दाणे, सुकामेवा सगळं या निमित्ताने खाल्लं जावं हे आपल्याला दिसतंय. आणि म्हणून मग तिळगुळासारख्या खाण्याच्या प्रथा सुरू झालेल्या आहेत. त्याचबरोबर या ऋतूमध्ये मुबलक अशा फळभाज्या असतात, त्यांची चव खूप छान असते. त्यामुळे आपण असं दिसतंय की गुजरात मधलं उंदियो असेल किंवा आपल्या महाराष्ट्रातली भुगीची भाजी असेल, तर सगळ्या भाज्या एकत्र कराव्यात आणि मग त्याचं काहीतरी तयार करावं असं आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर जठराग्नी जो असतो, पोटातला अग्नी असतो, तो सकाळी सकाळी जास्त प्रज्वलित झालेला असतो. म्हणून सूर्य जेव्हा धनुराशीत प्रवेश करतोय, जे साधारणतः 14-15 डिसेंबर पासून धनुर्मास नावाची संकल्पना सांगितली आहे की पहाटे पहाटे उठावं आणि भरपेट खाऊन घ्यावं. या निमित्ताने शरीराला ते चांगलं लागतं, पोषण होतं हे आपल्याला निमित्ताने दिसतं. आणि मग सूर्यप्रकाश अत्यंत मुबलक असतो की आपण दिवसभर सूर्यप्रकाशात राहू शकतो कुठलाही त्रास न होता. त्यामुळे पतंगी सारख्या प्रथा नंतरच्या काळात सुरू झाल्या, यांचा पुराणात कुठेही उल्लेख येत नाही. या साधारणतः एक 14व्या-15व्या शतकानंतर कदाचित सुरू झाला असाव्यात असं आपण म्हणू शकतो. तर हे सगळे या निमित्ताने होत आहे. म्हणजे आपण पहिल्या स्लाइड मध्ये जे भारतीय सणांचे जे वेगवेगळे पैलू पाहिले होते, ते सगळे पैलू मकर संक्रांती या सणामध्ये आपल्याला आवर्जून दिसतात ते. आणि या सणामध्ये कुठेही फार कर्मकांड नाहीये, कुठला उपवास करायचा असं नाहीये किंवा कुठलंही विशिष्ट काही असं नाहीये. साधारणतः आनंद साजरा करण्या निमित्ताचा हा सण आहे. पण आपण आत्ताच यानंतर थोडासा खगोलीय पाठ बघणार आहोत की आपल्याला असं वाटतं मकर संक्रांत 14 तारखेलाच येते. पण आपण मागचे काही वर्ष जर पाहिले तर कधी कधी ती 15 तारखेला सुद्धा आली आहे. आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की संक्रांत ही पुढे पुढे जात आहे का, तर याचं उत्तर आहे हो. तर आपण अशीच पाहिलं होतं की इसवी सनाच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकामध्ये 22 डिसेंबर, म्हणजे अर्थात तेव्हा ग्रेगरियन कॅलेंडर नव्हतं, पण आजच्या 22 डिसेंबर या तारखेच्या वेळी सूर्याचं मकर संक्रमण व्हायचं. आणि त्यामुळे सूर्याचं उत्तरायण आरंभ याऐवजी सूर्याचा मकर राशीत प्रवेश साजरा व्हायला लागला. म्हणजे थोडक्यात मकर संक्रांती ही इसवी सनाच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकामध्ये 22 डिसेंबरला यायची.
आणि मग पुढे जात 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 17व्या शतकामध्ये ती 9 जानेवारीला यायला लागलीये, 18व्या शतकामध्ये ती 10 जानेवारीला यायला लागलीये, 19व्या शतकामध्ये ती 11 जानेवारीला यायला लागलीये, 1850 पासून ती 12 जानेवारीला यायला लागलीये आणि सध्या मकर संक्रांत ही 14 किंवा 15 तारखेला येते. म्हणजे संक्रांत पुढे सरकते का? तर याचं उत्तर आहे हो. आणि आपल्याला चार्ट मध्ये दिसेल, आपण 1900 पासून तर पुढच्या सगळ्या चार्ट जर पाहिला तर 13 14 14 14 13 14 14 14 13 14 14 14 असा आपल्याला एक पॅटर्न दिसतोय. तर याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की संक्रांतीचा एक 4 वर्षाचा पॅटर्न आपल्याला यातनं दिसतोय की संक्रांत 13 14 14 14 13 14 14 14 अशा क्रमाने आलेली आपल्याला दिसते 1932 सालापर्यंत. याच्या पुढचा जर आपण पॅटर्न पाहिला 33 पासून, तर तो आहे 14 14 14 14 14 14 14 14 म्हणजे 1933 ते 68 या कालावधीपर्यंत मकर संक्रांत ही 14 14 14 14 म्हणजे साधारण 14 जानेवारीलाच यायची. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की संक्रांती 14 जानेवारीलाच येते. पण त्याचा पुढचा जर आपण पॅटर्न पाहिला तर आपल्याला असं लक्षात येत आहे की 1969 पासून 2008 पर्यंत 14 14 14 15 म्हणजे एका वर्षात संक्रांत 15ला यायला लागली. 2009 सालापासून पॅटर्न झालाय 14 14 15 15 म्हणजे 2 वर्ष संक्रांत 14 तारखेला येते, त्याचे पुढचे 2 वर्ष संक्रांत 15 तारखेला येते, पुन्हा 14 14 15 15 अशा पद्धतीने आपल्याला दिसतंय. हे झाले 2049 पर्यंत. 2049 नंतर संक्रांतीचा पॅटर्न होईल 14 15 15 15. एकच वर्ष संक्रांत 14 तारखेला येईल, पुढचे 3 वर्ष संक्रांत 15 तारखेला येईल आणि मग 2089 पासून संक्रांत ही 15 तारखेलाच यायला लागेल. कारण आता जे आपण म्हणतोय की संक्रांती 14 जानेवारीला असते, हे पुढच्या काही वर्षातच खोटं ठरेल आणि संक्रांत ही 15 तारखेला लागेल. म्हणजे आपल्याला असं कळतंय की संक्रांतीचं एक 40 वर्षाचं चक्र आहे, ज्या योगी संक्रांत ही पुढे पुढे सरकते. तर हे एक सूत्र आपल्याला कळलं की संक्रांत एक पॅटर्न फॉलो करत पुढे जाते. 14 14 14 14 14 14 14 15 14 14 15 15 14 15 15 15 आणि मग 15 15 15 15. तर आपण पुढचा पॅटर्न बघूया. याचं कारण काय आपण पहिले समजून घेऊया. तर संक्रांत हा सूर्याचा मकर राशीतला प्रवेशाचा काळ आहे आणि आपण जर साधारणतः असं पाहिलं की दरवर्षीचे सूर्याचा मकर राशीतला प्रवेश 14 तारखेला वगैरे आहे जो पाहिला, तर आपल्याला असं लक्षात येईल की दरवर्षी सूर्य मकर राशीत 6 तास 9 मिनिटं उशिरा प्रवेश करतो. म्हणजे दर याच्यातले आपण सूर्याचे मकर राशीतले हे पाहिले तर 6 तास 9 मिनिटांनी तो प्रवेश करतो. त्यामुळे आणि शास्त्रवचन असं आहे की समजा सूर्याचा मकर राशीतला प्रवेश सूर्यास्तानंतर झाला तर दुसऱ्या दिवशी संक्रांत साजरी करायची, तर 6 तास जे असतात ते 6 चोक 24 या निमित्ताने दर 1 वर्षांनी मकर संक्रांत 1 वर्षांनी पुढे जायला पाहिजे. पण ती लीप इयरनी ऍडजस्ट होऊन जाते. म्हणजे 24 तास 36 मिनिटं जे असतं, तर जो 24 तास जे असतात ते ऍडजस्ट होऊन जातात. पण जी 36 मिनिटं असतात ही मात्र तशीच राहतात आणि मग 36 मिनिटं 40 वर्षांनी होतात 24 तास. आणि म्हणून संक्रांत दर 40 वर्षांनी संक्रांत एक दिवस उशिरा असते. दर 40 वर्षांनी संक्रांत ही उशिरा असते. सूर्याचा मकर राशीतला प्रवेश 6 तास 9 मिनिटं असतो. 6 चोक 24 एक तास होता, एक दिवस होतो. पण दर 4 वर्षांनी आपण एक लीप दिवस पकडतो 28 29 फेब्रुवारी, त्यामुळे तो एक दिवस नक्की ऍडजस्ट होतो. पण 36 मिनिटं जे साठलेले असतात ते 40 वर्षांनी एका दिवसा एवढे होतात आणि म्हणून दरवर्षी दर 40 वर्षांनी संक्रांत एक दिवसही उशिरा असते. त्यामुळे आपल्याला पॅटर्न आपला दर 40 वर्षाचा दिसतोय. 14 14 14 14 14 14 14 15 14 14 15 15 14 15 15 15 आणि मग 1979 ते 2188 मध्ये संक्रांतीचा पॅटर्न काय असेल तुम्ही अंदाज लावू शकतात. 15 15 15 15 असेल. पण खरंच असं होतंय का आपण बघूया. तर 79 सालापर्यंत नक्कीच तो 15 15 15 15 आहे. 2096 पर्यंत आहे. 2100 हे जे वर्ष जेव्हा सुरू होत आहे तेव्हा तो पॅटर्न थपकन होतोय 16 16 16 16. या वर्षाचं एक विशेष आहे की हे शतकी वर्ष आहे. नवीन शतक त्या वर्षामध्ये सुरू होत आहे. म्हणजे आपल्याला एक दुसरा नियम कळला की संक्रांतीचं एक दुसरं चक्र असतं 100 वर्षाचं, त्याच्यामध्ये ती एक दिवसांनी उडी घेते. म्हणजे 1900 2100 2000 या सगळ्या वर्षी 100 वर्षांनी संक्रांत ही एक दिवसाची उडी घेते. आणि संक्रांतीचे एक अजून अर्थात हे दर 400 वर्षांनी लागू पडत नाही. म्हणून 2000 साली मात्र संक्रांतीने उडी घेतली नाही. 2400 साली सुद्धा संक्रांत उडी घेणार नाही एक दिवसाची आणि 2800 साली सुद्धा घेणार नाही. 1800 साली संक्रांतीने एक दिवसाची उडी घेतली होती. 1900 म्हणजे 1900 या वर्षी उडी घेतली होती. 2000 साली उडी घेतली नाही. 2100 या वर्षी संक्रांतीने एक वर्षाची उडी घेतली आणि मग संक्रांत 16 जानेवारीला यायला लागेल हे आपल्याला कळलं.
आणि हे दोन चक्र असतात. 40 वर्षाचं एक चक्र ज्यामुळे संक्रांत थोडी थोडी पुढे जाते, म्हणजे अप्रॉक्सिमेटली सरासरी 9 मिनिटांनी दरवर्षी. आणि 100 वर्षाचं एक दुसरं चक्र असतं ज्याला ती 1 दिवसाची उडी मारते. आणि मग संक्रांतीचा पुढे सरकणं हा या दोघींचा एकत्रित परिणाम आहे. आपण गणिताने काढू शकतो की 400 वर्षात संक्रांत किती पुढे जाते. तर दरवर्षी 9 मिनिटं, म्हणजे 400 वर्षात 400 × 9 म्हणजे 3600 मिनिटं, म्हणजे साधारणतः 2.5 दिवस. म्हणजे साधारणतः 400 वर्षात संक्रांत 3 दिवसांनी पुढे जाते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे संक्रांत गणित जर आपण काढलं तर 72 वर्षात ती 1 दिवसांनी पुढे जाते असं आपण म्हणू शकतो. पण ऑब्वियस दर 72 वर्षात धपकन उडी मारत नाही, ती पॅटर्न फॉलो करत जाते. 4 4 4 14 14 14 14 14 14 15 15 अशा पद्धतीने. आणि आज संक्रांत येते आहे 14 आणि 15 जानेवारीला. 2100 म्हणजे अजून काही वर्षांनी संक्रांत यायला लागेल 16 जानेवारीला. 3100 या वर्षी संक्रांत यायला लागेल 31 जानेवारीला. मग ती फेब्रुवारीत येईल, मार्च मध्ये येईल, एप्रिलमध्ये येईल, मे मध्ये येईल, जून मध्ये येईल. असं करत करत 26,000 वर्षानंतर संक्रांत ही पुन्हा 22 डिसेंबरला यायला लागेल. आणि मग ती पुन्हा त्याच्या पुढे 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 जायला लागेल. तर होय, मकर संक्रांत पुढे जाते आणि ती अशा पद्धतीने ही पुढे जाते. आपण का जाते हे कशी जाते हे पाहिलं. पण याचं कारण काय आहे. तर याचं कारण आहे पृथ्वीची परांचन गती, पृथ्वीची प्रिसिजन मोशन ऑफ अर्थ. आपल्याला पृथ्वीच्या दोनच गती माहिती असतात की पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वीची परिवलन गती आणि पृथ्वीची परिभ्रमण गती. पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे दिवस रात्र होतात, पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यामुळे. आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यामुळे ऋतू आपल्याला मिळतात. आणि त्याचबरोबर वर्ष नावाचं एकक आपल्याला मिळतं. पण या व्यतिरिक्त पृथ्वीची अजून एक गती आहे आणि ती म्हणजे परांचन गती, म्हणजे प्रिसिशन मोशन. याचं एक सोपं उदाहरण म्हणजे भवरा. आपण सगळ्यांनी लहानपणी भवरा खेळला असेल तर तो भवरा सुरुवातीला असा बरोबर गोल फिरत असतो. जशी जशी हो. भवऱ्याची गती संपायला लागते तसा तो असा वॉबल करायला लागतो, म्हणजे असा 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 फिरायला लागतो. तर आपल्याला कल्पना करायची की पृथ्वी सुद्धा एक मोठा भवरा आहे आणि ती सुद्धा असं 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 वॉबल करते, म्हणजे स्वतःच्या अक्षाभोवती ती असं आंदोलन करते. ही जी पृथ्वीची स्वतःच्या अक्षाभोवती आंदोलन करायची ही जी गती असते याला म्हटलं जातं पृथ्वीची परांचन गती, प्रिसिशन मोशन. आणि याचं वर्ष आहे साधारणतः 25,800 वर्ष, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 26,000 वर्षांचं हे चक्र असतं. यामुळे आपले ध्रुवतारे सुद्धा बदलतात. तर या पृथ्वीच्या परांचन गतीमुळे असं होत आहे की सूर्याचा जो हे जे आपण मगाशी 4 रेफरन्स पॉईंट पाहिले होते, म्हणजे मेष राशीत प्रवेश करतो, वसंत संपात बिंदू जो सुरुवातीला होता, तर हे सुद्धा मागे 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 जातात. कारण अशी पृथ्वी फिरते तर आपण जे मगाशी 4 रेफरन्स पॉईंट पाहिले होते त्यांची सुद्धा स्थानं तारका समूहांच्या बॅकड्रॉपच्या मानाने बदलतात. त्यामुळे पहिल्या किंवा दुसऱ्या शतकाच्या आरंभी जो आरंभ बिंदू मेष राशीत होता, वसंत संपात बिंदू, तो आता मागे 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 जात कुंभ राशीपर्यंत पोहोचलाय. आणि म्हणून पहिल्या दुसऱ्या शतकात सूर्याचं मकर राशीतलं संक्रमण जे होतं ते सूर्याच्या उत्तरायण प्रवेशाला जे मॅच व्हायचं त्याच्यामध्ये आता ऑलमोस्ट 24 दिवसांचा फरक पडलाय. आणि हे असं होत राहणार पुढे 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 पुढे. हा जो परांजन गती ही अशी वाढत वाढत वाढत, हा जो फरक आहे हा वाढत 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 जाणार. आणि मग आपल्याला असं दिसतंय की तो फिक्स पॉइंट आपण पकडला तर जे काही होईल त्याला आपण म्हणतो सायन मकर संक्रांत, म्हणजे 22 डिसेंबरला. आणि तो पॉइंट बदलत नाही. त्याचा आपण त्याचा परिणाम जो सोडून दिला तर जे काही आपण फॉलो करतो ते आहे निरयन राशीचक्र, म्हणजे जे आपण भारतीय पंचांगात वापरतो ते आहे निरयन राशीचक्र. त्याप्रमाणे दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला निरयन मकर संक्रांती होते आणि 22 डिसेंबरला सायन मकर संक्रांती होते. म्हणून मी मगाशी जे म्हटलं की सूर्याच्या निर्यन मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, ते उद्या आहे. आणि जर 22 डिसेंबरला शुभेच्छा द्यायच्या असतील तर सायन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि हे जे राशी संक्रमण आहे कॅलेंडर प्रमाणे होतं कारण ते सूर्याच्या गतीवर आधारित आहे, म्हणून हा एकमेव सण कॅलेंडर प्रमाणे आहे. बाकीचे आपले सगळे सण हे चंद्राच्या गतीवर अवलंबून असतात, चंद्राच्या विविध ठिकाणाच्या किंवा तिथींवर अवलंबून असतात. हा एकमेव सण आपण सूर्याच्या गतीवर किंवा सूर्याप्रमाणे साजरा करतो, म्हणून हा ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे आहे. कारण ग्रेगोरियन कॅलेंडर हे सौर कॅलेंडर आहे हे आपल्याला दिसतं. आणि मग पुढे 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 जात आपल्याला असं दिसतंय की संक्रांत हे जानेवारीत यायला लागेल, फेब्रुवारीत यायला लागेल, मार्च मध्ये यायला लागेल. अर्थात तोपर्यंत आपण कोणीच जिवंत नसू, पण पुढे पुढे ती यायला लागेल. आणि मग प्रश्न पडतो की असं जेव्हा व्हायला लागेल तेव्हा मग तिळगुळ खाणं वगैरे सगळं मार्च मध्ये करावं का, मे महिन्यामध्ये भर उन्हात 12 वाजता पतंग उडवावी का. तर अर्थातच नाही. किंवा आपल्याकडे संक्रांत ते रथसप्तमी हळदी कुंकू करतात. काही वर्षांमध्ये संक्रांत ही रथसप्तमीला ओव्हरटेक करेल. आधी रथसप्तमी आणि मग काय म्हणू शकतो, संक्रांत येईल.
आणि म्हणून आपण एक पद्धत अशी करू शकतो की आपल्या पूर्वजांनी या ज्या प्रथा सांगितल्या होत्या, तिळगुळ खाणं असेल, काळे कपडे घालणं असेल, अभ्यंग करणं असेल, हे आपण 22 सप्टेंबर पासूनच सुरुवात करूया. संक्रांत 22 डिसेंबरला करावी की ते उत्तर नाही, कारण ते सूर्याचा मकर राशीतला प्रवेश आहे. पण त्यातल्या ज्या ज्या प्रथा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत, कारण जानेवारी पर्यंत ऑलमोस्ट अर्धा हिवाळा संपून गेलेला असतो, म्हणजे खरं तर नोव्हेंबर पासूनच हिवाळा लागतो, डिसेंबर अख्खा जातो आणि ऑलमोस्ट जॅनच्या मिड पर्यंत संक्रांत येते, तोपर्यंत हिवाळा बऱ्यापैकी संपून गेलेला आहे. आणि खरं तर आता काही दिवसात फेब्रुवारीमध्ये उन्हं तापायला लागतात. तर ह्या ज्या प्रथा आहेत, तिळगुळ खाणं असेल, शरीराला अभ्यंग करणे, 6 प्रकारे तिळाचा उपयोग सांगितलाय. तिलच तिलच नाही, की पाण्यात तीळ टाकून आंघोळ करा, तिळाच्या तेलाने अभ्यंग करा, तीळ खा. तर तीळ हा फक्त एक गुणवाचक शब्द आहे. याचा अर्थ जे जे काही स्निग्ध पदार्थ आहेत, मग दाणे असतील किंवा हे जे काही असतील, हे सगळं आपल्याला या निमित्ताने करावं लागेल. आणि त्याचबरोबर अजून एका प्रश्नाला सुद्धा आपण स्पर्श करूया, ते म्हणजे संक्रांत अशुभ आहे का? कारण दरवर्षी संक्रांत म्हटलं की आपल्याला नेहमी असे अनेक प्रश्न पडतात. व्हॉट्सअप म्हणजे पूर्वीच्या काळी ते असे पॅम्पलेटच्या माध्यमातून अफवा यायच्या, हल्ली व्हॉट्सअपवर येतात की मग ते 1-1 रुपया जमून बांगड्या घ्या, अमुक करा ढमुक करा, संक्रांत अशुभ आहे आणि मग पहिला सण संक्रांत साजरा करू नये. तर खरंच शास्त्रात मकर संक्रांत अशुभ आहे का असं म्हटलंय का? तर याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला एका ऐतिहासिक घटनेकडे जावं लागेल. स्पेशली महाराष्ट्रामध्ये हे अशुभ असण्याचं प्रमाण फारच मानलं जातं. याचं कारण म्हणजे 14 जानेवारी 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली होती आणि त्याच्यामध्ये मराठेशाहीचा अत्यंत दुःखद असा पराभव झाला होता. त्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं की लाख बांगडी फुटली, 2 मोती गळाली, की अख्खी एक मराठ्यांची पिढी तिथे गारच झाली होती पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये. आणि त्यामुळे ती बातमी जेव्हा महाराष्ट्रात आली तेव्हा संक्रांत आली, अशा पद्धतीने ती आली. आणि तेव्हापासून कदाचित तशी महाराष्ट्रात हे विशेषत्वाने होतं की संक्रांत अशुभ मानली जाते. पण आपण मगाशीच पाहिलं की 17व्या शतकामध्ये संक्रांत 14 जानेवारीला येत नव्हती, तेव्हा ती 11 किंवा 12 जानेवारीला येत होती. त्यामुळे पानिपतची लढाई झाली तेव्हा त्या दिवशी तरी संक्रांत नव्हती, त्याच्या 4 दिवस ती आधी येऊन गेली असेल. पण अर्थातच ही बातमी महाराष्ट्रात पोहोचेपर्यंत ही अशी प्रथा पडली की संक्रांतीमुळे हे झालं. त्यामुळे महाराष्ट्रात प्रशेषत्वाने संक्रांत अशुभ आहे अशी संकल्पना आहे. पण शास्त्रामध्ये काय म्हटलं गेलेलं आहे, तर शास्त्रामध्ये याला महापर्वकाळ म्हटलं गेलेलं आहे, की जेव्हा जेव्हा सूर्य राशीत प्रवेश करतो वेगवेगळ्या राशींमध्ये, ते तर 12च्या 12 संक्रांती पुण्यकारक आहेच. पण त्याच्यामध्ये सूर्याचा मकर राशीतला प्रवेश हा अत्यंत पुण्यकारक आहे, की याच्यामध्ये सगळ्या नद्यांना जणू गंगेचं स्वरूप प्राप्त होतं. त्यामुळे तो तुम्ही स्नान केलं तर गंगा स्नानाचा पुण्य मिळेल आणि मग स्नान करावं, दान करावं, जपजाप्य करावी, अशा पद्धतीने सांगितले गेलेले आहे. शास्त्रात कुठेही अशुभ आहे असा एकही उल्लेख नाही. पण जो करिदिन असतो तो मात्र नक्कीच शास्त्राने थोडा अशुभ सांगितलाय, की होळी, ग्रहण, नंतर दर्शभाऊका अमावस्या म्हणजे वैशाख अमावस्या आणि अयन किंवा उत्तरायण दक्षिणायन जे सुरू होतं त्याचे दुसरे जे दिवस असतात ते मात्र शुभ कार्यासाठी वर्जित आहे. म्हणजे 15 जानेवारी की संक्रांतीचा दुसरा दिवस जो आहे तो करिदिन असतो. पण तो करिदिन जसा होळीचा दुसरा दिवस आहे, ग्रहणाचा दुसरा दिवस आहे, प्रेत दहन ज्या दिवशी केलं जातं दुसरा दिवस आहे, हे सगळे 5 जे दिवस आहेत ते करी या नावाने ओळखले जातात. आणि या दिवशी फक्त शुभ कार्य करू नये, याचा अर्थ तो अशुभ आहे असं म्हटलेलं नाही. या दिवशी शुभ कार्य करू नये, घरातच थांबावं किंवा जपजाप्य किंवा असं काही करण्यात घालवावं असं आहे. तर अयन आरंभाचा दुसरा दिवस हा करी असतो, तो ऍक्च्युली 23 डिसेंबरलाच होऊन जातोय. म्हणजे कोणीही काळी हे मॅच होत होतं. पण आज अयन आरंभाचा दिन म्हणजे 23 डिसेंबर खरं तर करी दिन म्हणून साजरा करायला हवा. आपण आज तो संक्रांती दुसरा दिवस म्हणून साजरा करतो. तर यात कुठेही संक्रांत अशुभ आहे असं म्हटलं गेलेलं नाही. करिदिन अशुभ जरी असेल तर ते करिदिन तसं 23 डिसेंबरलाच होऊन गेलेलं आहे, आत्ताचा आणि त्याचा काही संबंध नाहीये. त्यामुळे ही प्रथा जी आहे ही कदाचित कुठेतरी बदलण्याची नक्कीच गरज आहे. आणि आजच्या काळात सुद्धा संक्रांतीचं महत्व आपण थोडं अधिक पद्धतीने हे करू शकतो, की याचे जे आपल्या पूर्वजांना जे काही अभिप्रेत होतं ते म्हणजे जे आपल्याकडे मुबलकतेने आहे ते समाजाला थोडंसं द्यावं, अशा पद्धतीचा सण होता. पूर्वी कृषी प्रधान संस्कृती असल्यामुळे सगळ्यांच्याच घरात शेती होती, त्यामुळे जे काही वानोळा आलाय तो इतरांना द्यावा. आजच्या काळात असं होते की आपण काही शेती करत नाही म्हणून आपण काय करतो तर 10 रुपयाच्या आत ज्या ज्या काही वस्तू येतील, म्हणजे एक चमचा, एक छोटंसं सॅशे, असं जे जे छोटं 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 येईल ते सगळं आपण देतो. तर याच्या ऐवजी जे आपल्याकडे आहे ते समाजाला आपण नक्कीच देऊया, तर आपल्या पूर्वजांचा उद्देश साध्य होईल. म्हणजे आपल्याला जर काही शिकवायला येत असेल, आपल्याला गायन येत असेल, चित्रकला येत असेल, तर कमीत कमी 10 जणांना निरपेक्ष भावाने, निशुल्क भावाने शिकवूया. जे जे काही आपल्याला येत आहे, जे जे आपल्याकडे मुबलक आहे ते आपण समाजाला देऊया. या निमित्ताने दानधर्म करूया. अगदीच ते म्हणजे 5 सवाष्णींना बोलून त्यांना 10-10 रुपयाची काहीतरी वस्तू देण्यापेक्षा एकीलाच 50 रुपयाचं काहीतरी मोठं देणं हे कदाचित आजच्या काळात जास्त योग्य ठरेल. आणि आज स्त्रिया मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडतायत, त्यामुळे पूर्वीचा जो उद्देश होता की स्त्रियांना घराबाहेर पडण्याचं एक निमित्त, ते या निमित्ताने राहिलेलं नाहीये. पण काहीतरी विधायक निमित्ताने नक्कीच आपण हे साजरं करू शकतो. आणि आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने
सूर्याचं मकर राशीतला प्रवेश आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच आपण लक्षात ठेवूया. आणि पुढच्या वर्षीपासून जे काही संक्रांतीच्या निमित्ताने जे काही आरोग्य कर्म सांगितलेली गेली आहेत ती नक्कीच आपण 22 डिसेंबर पासून करूया. आणि त्या निमित्ताने उद्या होणाऱ्या सूर्याच्या निर्यन मकर संक्रमणाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. काही प्रश्न आलेत आणि अर्थात काही प्रश्न पण आपण घेणार आहोत. तत्पूर्वी फक्त मी सगळ्यांचा 2च मिनिटं वेळ घेईल. आज आपण जे काही बघितलं खगोलशास्त्र आणि मकर संक्रांत यांचा अभ्यास, हाच अभ्यास आपण 20 तारखेपासून पुढे करणार आहोत. मुळामध्ये फक्त मकर संक्रांत हा एक आपण विषय किंवा एक उत्सव आपण घेतला होता. पण याच्या पलीकडे जाऊन भारतामध्ये अनेक असे शास्त्रज्ञ होऊन गेले, खगोलशास्त्रज्ञ होऊन गेले आणि भारतामधलं प्राचीन विज्ञान जे पाश्चिमात्यांनी नंतर फॉलो केलं आणि अर्थातच ते त्याला वैज्ञानिक आधार पण आहेत. तर त्याच दृष्टिकोनातून 20 तारखेपासून आपण अर्थात महाराष्ट्र टाइम्स आणि स्प्रेडिंग नॉलेज दोघं मिळून एक कोर्स डिझाईन करत आहोत. मी सरांना फक्त 1 मिनिटाची विनंती करतो की त्यांनी त्याचा सिलेबस फक्त सांगावा आणि नंतर आपण प्रश्न घेणारच आहोत सगळ्यांचे. नक्कीच आपण एक 20 तारखेपासून एक कोर्स सुरू करतोय, प्राचीन भारतीय खगोलशास्त्र परिचय. हा कोर्स आपल्याकडे 1.5 महिन्याचा असेल आणि दर सोमवारी आणि बुधवारी संध्याकाळी 7 ते 8:30 असं आठवड्याला 3 तास असं साधारणतः एक 1.5-2 महिन्याचा हा कोर्स आहे. आणि या कोर्समध्ये आपण प्राचीन भारतीय खगोलशास्त्राचा एक अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये काही मूलभूत संकल्पना आहेत, म्हणजे अगदी तारे म्हणजे काय, ताऱ्यांची उत्पत्ती कशी होते, तेजोमेघ, दीर्घिका, अशा काही वैज्ञानिक संकल्पना सुद्धा बघणार आहोत. आज ज्या आपण काही संकल्पना पाहिल्या, विषुवदिन, सूर्याचा राशीतला प्रवेश, राशीचक्र, निसर्ग नक्षत्र चक्र, हे याच्यात बघणार आहोत. त्याचबरोबर वैदिक काळापासून आपली कालगणना कशी कशी बदलत गेली हे आपण या निमित्ताने बघणार आहोत. आर्यभट्ट असतील, वराह मिहिर असतील, असे काही भारतीय खगोलशास्त्रज्ञ प्राचीन आणि आजच्या काळातले असतील, जसं शांबा दीक्षित असतील आणि अगदी लोकमान्य टिळक असतील, की लोकमान्य टिळकांचं जेवढं स्वातंत्र्यात योगदान होतं तेवढं खगोलशास्त्रात सुद्धा योगदान होतं. तर ते आपण त्यात बघणार आहोत. काही गणित बघणार आहोत. वेदांग ज्योतिष हा जो प्राचीन ग्रंथ आहे तो आपण बघणार आहोत. तर असा साधारणतः एक 1.5 महिन्याचा हा कोर्स आहे, जो पुढच्या 20 तारखेपासून दर सोमवारी आणि बुधवारी सुरू होणार आहे. तर नक्की जे जे इच्छुक असतील त्यांनी पौरस सरांशी नक्की संपर्क साधावा. सरांनी चॅटमध्ये तो नंबर दिलेला आहे. तुम्ही चॅटमध्ये नंबर देऊ शकता. त्याचबरोबर उद्या महाराष्ट्र टाइम्समध्ये देखील आपली बातमी येणार आहे. पुण्यामध्ये आता रिसेंटली येऊन गेली 2 दिवसापूर्वी. तर तिथून देखील तुम्हाला नंबर किंवा महाराष्ट्र टाइम्सना देखील तुम्हाला डिटेल्स मिळू शकतील. नंबर आहे 9869011931, 9869011931. आपण आता प्रश्नांकडे वळणार आहोत. सर, पहिला प्रश्न असा होता की संक्रांतीचे वाहन, जी देवी आहे तिचे वाहन, वार, कपडे, रंग हे कशावरून ठरतं? नक्कीच आपण ती स्लाइड मगाशी पाहिली होती. तर संक्रांत नक्षत्र म्हणजे पंचांगाचे जे 5 अंग आहेत की तिथी, वार, योग, नक्षत्र, करण, त्यापैकी कशा कशावर येते असे एक चार्ट आपल्या शास्त्रांमध्ये आढळतो. तर अमुक वारी आली तिचं नाव हे असेल असे प्री डिफाईन्ड आहे. तर त्याप्रमाणे कुठल्या वारी सूर्याचं मकर संक्रमण होतंय, कुठल्या नक्षत्रात होतंय, कुठल्या योगावर होतंय, कुठल्या कर्णावर होतंय, याप्रमाणे हे सगळं ठरलेलं असतं. आपण ते मगाशी ती स्लाइड दाखवली होती की सोमवारी आली तर नाव काय ध्वांशी असेल, मंगळवारी आली तर नाव अमुक अमुक असेल. तशा पद्धतीने आहे. आणि अर्थातच हे फक्त एक त्याचं पर्सोनिफिकेशन केलंय की आपल्या सगळ्यांना कशाला तरी देवी मानलं की छान असं आपल्याला समोर बघायला आवडतं, तर त्या स्वरूपाचं हे आहे. आणि मग जसं मी म्हटलं की हळूहळू सुरुवातीला नक्कीच देवी स्वरूप दिसतंय, पण जेव्हापासून संक्रांत अशुभ आहे असा संकल्पना रूढ होत आहे तेव्हा माहिती अजून ऍड ऑन झाले की ज्या दिशेला ती बघते तिकडे काय अशुभत्व येईल, ज्या दिशेवरनं ती येते त्या दिशेला शुभ होईल, ती ज्या वयाची आहे त्या वयाच्या लोकांना ती हानिकारक असेल, जे आभूषण तिने घातले ते महाग होईल, जे धान्य ती खाते ते महाग होईल, वगैरे वगैरे वगैरे. पण अर्थातच सुरुवातीला स्वरूप पाहिलं ते एक देवी म्हणून तिची सूर्याची गती प्रतीक म्हणून तिचं पूजन केलेलं आपल्याला दिसतंय. पुढचा प्रश्न होता, 22 डिसेंबर हॅज नो संक्रांत, ओनली अयन चेंजेस, राईट? बरोबर. सूर्याचं अयन त्या दिवशी बदलतं, पण आपण अयन होतंय किंवा काय म्हणू शकतो सूर्याचं काय परांचन गतीमुळे हे होते हे आपण कन्सिडर केलं तर 22 डिसेंबर पासून सायन मेष रास मकर रास सुरू होते. म्हणजे एका फिक्स पॉईंट पासून आपण केलं की 14 एप्रिल पासून पुढचे 30 दिवस म्हणजे मेष रास. असंच आपण करत करत गेलो. जर आपण सूर्याची पृथ्वीची परांचन गती निग्लेक्ट कन्सिडर केली तर ती असेल सायन मकर रास त्या दिवशीपासून सुरू होते. आणि निर्यन मकर रास म्हणजे आकाशात जी काही खरी दिसते ती मात्र उद्यापासून आपल्याला त्याच्यात सूर्याचा प्रवेश होतोय असं आपल्याला दिसतंय. पुढचा होता, संक्रांत पुढे गेली तरी ऋतुचक्र सुद्धा बदलणार आहे, त्यामुळे थंडी सुद्धा संक्रांतीप्रमाणेच येईल. ऋतुचक्र बदलणार आहे, पण ऋतुचक्र बदलायचा स्पीड अत्यंत स्लो आहे. त्या मानाने संक्रांत बदलण्याचा स्पीड मात्र जास्त आहे.
कारण ऋतुचक्र जे बदलते त्याला कारण आहे पृथ्वीची आंदोलन गती, म्हणजे 23.5 अंशाने जो पृथ्वीचा अक्ष कललेला आहे तो 21 ते 24 पर्यंत जातो. म्हणून आपल्याला असं दिसतं की रामायण ज्या काळात घडलं त्यात ते अजिबात तो ग्रीष्म मास वगैरे नाहीये, ती थंडी पडलेली आहे. म्हणजे आपण जरी गीत रामायण चैत्र मास वगैरे असं म्हणतो उन्हाळ्याची वेळ, तर ऍक्च्युअल रामायण ज्या काळात घडलं त्याचे उल्लेख आपण पाहिलं तर तो शिशिर ऋतू आहे. तर हे नक्कीच बदलतंय. पण संक्रांत पुढे पुढे जाण्याचा रेट हा मात्र जास्त आहे. म्हणजे साधारणतः आपण मगाशी पाहिलं की ती 400 वर्षात 5.5 दिवसाची गती पुढे जाते. ऋतू तेवढ्या पटपट पटपट नक्कीच नाही बदलत. त्यामुळे आपल्या हयातीत तरी असं होतंय की ऋतूपेक्षा आधी संक्रांत पुढे 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 जाईल. पुढचं एक प्रश्न किंवा स्टेटमेंट असं होतं की कर दिवशी मुलाचा आपण बोर नहाण करतो. हो, नक्कीच नक्कीच. म्हणजे महाराष्ट्रात ही प्रथा आहे आणि त्यात पण आपल्याला तेच दिसतंय की त्याने त्याला काळे कपडे घालावायचे किंवा हल्ल्याचे दागिने घालावायचे. सेलिब्रेशन हा एक फक्त पार्ट आहे. आणि जे जे काही निसर्गात आले म्हणजे बोरं असतील, हरभरे असतील, गाजराचे छोटे तुकडे असतील, ते त्याच्या डोक्यावर ओतायचे. तर सगळ्या प्रथांमध्ये कुठेतरी आपल्याला ओतणं, उतू जाणं, जे इतर वेळी करता अशुभ मानलं जातं, त्या निमित्ताने दिसते ते समृद्धीचं प्रतीक आहे. म्हणजे आपल्या घरात सुद्धा आपण बघतो की इतर वेळी दूध आपण ओतू जाऊ देत नाही, पण आपल्याकडे ते रथसप्तमीला करतात. आणि पोंगलच्या निमित्ताने ते संक्रांतीच्या वेळेसच ते केलं जातं की खास दूध उतू जाऊ देतात. तसं ओतणं, उतू जाऊ देणं हे समृद्धीचं, बहुलतेचं खूप आपल्याकडे खूप आहे अशा पद्धतीचं ते मानलं जातं. त्या निमित्ताने ते मुलांच्या डोक्यावर टाकल्यानंतर मुलं ती खातात, आसपासची मुलं वेचतात आणि ते खातात. एक आनंदाचा एक छान छोटासा हा प्रकार आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जसं मी मगाशी म्हटलं की कर हा दिन अशुभ मानला जातो किंवा शुभ मानला जातो, तर तो मुलांना बाधू नये अशी सुद्धा मागे एक छोटीशी संकल्पना आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा होता धार्मिक दृष्ट्या काही बदल करावे का, मकर ऐवजी धनु संक्रांत. आता असं होतंय की ते सूर्याचं मकर संक्रमणच आपण साजरा करतोय. त्यामुळे धनु संक्रांत साजरी करा असं म्हणणं म्हणायचं ठरलं आपलं असं की ते पुराणातली वचनं बदलावी लागतील. तर नक्कीच मकर संक्रमणच राहू द्यावा. त्यातले जे आरोग्यविषयक बदल आहेत ते आपण आधीपासून करूया असं आजच्या काळात थोडंसं व्यावहारिक ठरेल. म्हणजे अख्ख्या भारताला सांगितलं की म्हणजे काही जण ही पण मागणी करतात की मकर संक्रमणाऐवजी धनु संक्रांती साजरी करा. पण आता ते बदलणं शक्य नाही. आपल्या सगळ्यांच्या पिढ्यानं पिढ्या मकर संक्रमणच बसलेलं आहे. तर धार्मिक दृष्ट्या मकर संक्रांत राहू द्या, आरोग्यदृष्ट्या धनु संक्रांत किंबहुना त्याच्या आधीपासूनच करूया की थंडी लागते त्यासाठी पंचांग बघायची गरज नाहीये. आपल्यालाच कळते की यावर्षी थंडी पडली की नाही पडलीये. तर जे जे काही आरोग्य विषयक, आहार आणि विहार विषयक जे बदल आहेत आयुर्वेदाच्या दृष्टीने, ते आपण नक्कीच आधीपासून करूया. पुढचा होता संक्रांत काळात दात घासू नये, कठोर बोलू नये, असे का असते? बऱ्याच वेळेला असं होतं की या प्रथांच्या बाबतीत एक छोटंसं असतं की या निमित्ताने तुम्हाला त्याचं महत्व पटावं. म्हणजे काहीच करू नका, घरात आरामात बसा असं म्हणलं की आपल्याला महत्व पटत नाही. तर संक्रांतीच्या काळात दात घासू नये, कठोर बोलू नये, किंवा यांची धार काढू नये, अशा अनेक छोट्या 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 काय म्हणू शकतो व्रत दिलेली असतात किंवा काही नियम दिलेले असतात. याच्या निमित्ताने तो पर्व काळ आहे असं मानलं गेलेलं असतं. किंबहुना पर्व काळामध्ये विशिष्ट साधना करावी असं शास्त्रांचं वचन आहे. म्हणजे ग्रहणात सुद्धा काही साधना करावी. तर बऱ्याच वेळेला असं होतं की भारतीय लोकांनाच ग्रहण का माहिती असतात, अमेरिकेच्या लोकांना कळत नाही. म्हणजे आत्ताच्या काळात आपल्याला ऑफकोर्स ऍपमुळे कळतात. याचं कारण म्हणजे भारतीयांनी त्याला काहीतरी एक रिच्युअल्स जोडून दिले की ग्रहण काळात नदीत उभं राहा, अमुक अमुक काळात करा. या निमित्ताने सगळ्यांना कळतं ग्रहण लागलंय, ग्रहण सुटलंय. तर त्याला काही अशा छोट्या छोट्या रिच्युअल्स जोडून दिल्या की या निमित्ताने त्याचं महत्व पटतं. कदाचित हेच असावं. यात फार काही वैज्ञानिक कारण नसा नाही अर्थातच की काही असं आकाशात बदल होते म्हणून दात घासू नका वगैरे असं नाही. आणि कठोर बोलू नका, खरं तर आजच्या काळात फार कठीण जाणार हे की तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं आपण म्हणतो. ते खरं तर रोज करण्यासारखी गोष्ट आहे की पण निदान एक दिवस तरी पाळून दाखवा. म्हणजे आपण ते जसं चॅलेंज असतात एक दिवस हे करून दाखवा. किंवा जसं नो शेव नोव्हेंबर असतं की महिनाभर दाढी न करता राहून दाखवा. तर अशा स्वरूपाचे काही चॅलेंजेस सारखं असं करूया की 24 तास तरी करून दाखवा. या निमित्ताने आपल्याला ते बघायला मिळेल. दोन प्रश्न एकत्र घेऊयात. एक होता पतंग का उडवतात, आणि दुसरा होता वॉज द चेंज ऑफ मकर संक्रांत डेट ऑल्सो नोटीस ड्युरिंग वैदिक पिरियड. अच्छा, तर पहिला प्रश्न पतंग का उडवावे. तर अर्थातच पतंग म्हणजे संक्रांतीचं पतंग आणि दिवाळीचे फटाके हे दोन व्यवच्छेदक लक्षणं जी आपल्याला दिसतात ते अर्थातच कुठल्याही ग्रंथात नाही, कुठल्याही याच्यात नाही. फटाक्यांचा उल्लेख हा 14व्या शतकातल्या आकाश भैरव नावाच्या ग्रंथानंतर सापडतो, 15व्या शतकातल्या. तसं पतंग सुद्धा आपल्याला साधारणतः 14व्या-15व्या शतकानंतर सापडतं. कारण तुलसीदासांनी ती रामाची पतंगीची कथा रामचरित मध्ये लिहिली. म्हणजे त्याच्या आधी कदाचित ती प्रथा रूढ झाली असावी. तर याच्यातनं उद्देश फार काही नाही. वातावरण मोकळं असतं, वारं छान व्हायला लागलेलं असतं, जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळतो, कुठले अडथळे नसतात, ढग गेलेले असतात आणि जास्तीत जास्त सूर्यप्रकाशात राहणं आपल्याला शक्य असतं. ते जर आपण असं समजा कॅलिफोर्निया सारख्या राज्यात राहत असतो की जिथे छान सूर्यप्रकाश वर्षभर असतो तर आपण वर्षभर उडवल्या असत्या. पण तसं होत नाही. पुढच्या काही दिवसातच उन्ह तापायला लागतात. त्यामुळे आपल्याला पतंग तेव्हा दिवसा उडवता येत नाही. ते एक आनंद साजरा करणं अशा स्वरूपाचं हे असावं. आणि अजून एक प्रश्न काय होता? वॉज द चेंज ऑफ मकर संक्रांत डेट ऑल्सो नोटीस ड्युरिंग वैदिक पिरियड.
वैदिक काळ जर आपण पाहिला तर तेव्हा मकर रास अशी संकल्पनाच नाहीये. कारण राशी ही संकल्पना भारतीयांची नाही, आपल्याकडे नक्षत्र पद्धती होती. तर राशी आपल्याकडे इसवी सन 5व्या शतकात आल्या. तर वैदिक काळामध्ये हा सण सूर्याचा उत्तरायणातला प्रवेश या अर्थाने साजरा व्हायचा. त्यामुळे त्याचा आणि मकर संक्रांतीचा मकर मकर रासच तेव्हा नव्हती, म्हणजे भारतीयांनी मानलेली नव्हती. त्यामुळे त्याचा आणि त्याचा काही तेव्हा संबंध नव्हता. त्याला जोडूनच एक असा त्या सदृश असा एक होता की वॉज द डेट ऑर डे सिन्स ग्रेगोरियन कॅलेंडर डिड नॉट एक्झिस्ट त्यावेळेला, तर कशा प्रकारे त्या करायचे. दृष्टीने आपण त्याला ते 14 जानेवारी किंवा काय व्हॉटेवर असं म्हणतोय. प्रत्यक्षात तो सूर्याचा मकर राशीतला प्रवेश दिन आहे. त्याचं ग्रेगेरियन नाव आता आपण बघतोय. पूर्वीच्या काळी ते वेद घेऊन पार पाडलं जायचं की साधारणतः 14 एप्रिलला सूर्य जिथे असेल तो दिवस म्हणजे तिथपासून 30 डिग्री रोज मोजायचं. आणि मग ते मोजण्यासाठी सूर्याचे आयन दिन असतील किंवा सूर्याचे विषुव दिन असतील, ते मोजण्यासाठी काही स्मारकं बांधली जायची. आपण मगाशीच पाहिलं होतं की न्यूग्रेंज किंवा स्टोनहेंज सारखे काही स्मारक आहेत की तिथे सूर्य आला म्हणजे तो बरोबर मध्यभागी दिवस असतो. अर्थातच तो आजच्या काळाप्रमाणे 31 मार्च आपण त्याला म्हणू, तेव्हा ग्रेगरियन कॅलेंडरच नव्हतं. पण तिथपासून मग 30-30 30-30 डिग्री मोजत जाणं, अशा पद्धतीने गणित करावं लागायचं. आज आपण ते म्हणतोय की 14-15 जानेवारीला आहे. पण ग्रेगरियन कॅलेंडर सुद्धा बदललं गेलेलं आहे की त्या आधी जेव्हा जुलियन कॅलेंडर होतं त्या 10 दिवसाचा फरक पडलाय. त्यामुळे आपल्या सोयीसाठी आपण त्याला 14-15 जानेवारी म्हणतो. प्रत्यक्षात तो सूर्याचा उत्तरायण आरंभ दिन, सूर्याचा मकर राशीत प्रवेश दिन असं शास्त्रीय दृष्ट्या त्याचं नाव आहे. प्रश्न झालेत सर. आपण शेवटाकडे वळणार आहोत. अर्थात हा जाता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचं रेकॉर्डिंग जे आहे, ज्यांना कोणाला ह्याचं पुन्हा ऐकायचं असेल किंवा काही नोट्स किंवा आपण जे काही मध्ये स्लाइड सरांनी दाखवल्या, तर ह्याचा रेकॉर्डिंग देखील आपल्याला मिळेल. आपण एक पौरस आर्ट विजन या नावाने आपली एक यूट्यूब चॅनल पण आहे, त्याच्यावर आपण हे रेकॉर्डिंग टाकणार आहोत. आपले सगळेच बरेचसे तिकडे लेक्चर्स असतात जे आपण घेतो, तर ते तिथे रेकॉर्डिंग देखील बऱ्याच वेळा मिळतं. तर त्याची लिंक देखील मी आपल्या स्टेटसवर टाकेन की ज्यांना कोणाला हवी असेल त्याची लिंक मी पाठवून देईल. लगेच अपलोड होणार नाही, कारण की कदाचित उद्या सकाळपर्यंत अपलोड होऊन जाईल ते. त्यामुळे त्याची लिंक देखील मी सगळ्यांना पाठवून देईल. आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात केली होती सर मकर संक्रांत म्हणजे काय या प्रश्नापासून. त्याच्यानंतर आपण वसंत संपाद बिंदू, शरद संपाद बिंदू काय असतात, त्याचबरोबर अयन ही संकल्पना आपण बघितली होती. या दिवसाचा विविध धर्म आणि विविध देश आणि विविध संस्कृतीतलं महत्त्व हेही बघितलं. संक्रांती देवीबद्दल ही जी संकल्पना आहे तीही आपण बघितली. सोबतच खगोलशास्त्रीय, सामाजिक, सांस्कृतिक महत्त्व आणि आरोग्यविषयक महत्त्व काय आहे तेही बघितलं. त्याचबरोबर मकर संक्रांत पुढे का जात आहे त्याची कारणं बघितली आणि तो पूर्ण चार्ट देखील बघितला की कशा प्रकारे पुढे पुढे मकर संक्रांत जात आहे. त्याचबरोबर पृथ्वीची परांचन गती हा एक वेगळा त्याच्यासोबत बघितला. एक शुभ अशुभ ही संकल्पना आहे त्याचाही विचार आपण केला आणि करी दिन हा संकल्प आहे त्याचा विचार केला. तर आज आपलं जे लेक्चरचं टॉपिक होतं खगोलशास्त्रीय दृष्ट्या आणि अर्थातच भारतीय सांस्कृतिक दृष्ट्या जे काही मकर संक्रांतीचं महत्व आहे ते होतं. आणि मला वाटतं सर आम्ही सगळेच अर्थातच तुम्हाला धन्यवाद देखील देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे सहभाग करते एक मेसेज किंवा एक कॉल, एक चॅट वरती आलेला रॅन्डम आलेली बातमी आहे त्याच्याद्वारे तुम्ही जे आलात त्याबद्दल जो विश्वास आमच्यावर दाखवला त्याबद्दल खरोखरच धन्यवाद आहोत. 20 तारखेपासून जे कोणी पार्टिसिपेट होईल त्यांना आपण भेटणार आहोतच आहोत. पण तोपर्यंत हा जो हे जे लेक्चर पुन्हा बघायचं असेल तर अर्थातच युट्यूबच्या लिंकवरती आपल्याला बघायला मिळते, ती सगळ्यांनाच बघावं. नोट्स काय असतील त्या देखील काढू शकतात. आणि सर तुम्ही देखील आलात, वेळात वेळ काढलात, त्याबद्दल स्प्रेडिंग नॉलेज तर्फे मी तुमचे देखील आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यांसोबत सगळ्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि त्यांच्यासोबत तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद देखील तुम्हाला देतो. धन्यवाद सर. सर, पौरस आर्ट विजन हेच आहे का? हो हो, पौरसाठ विजन असंच यूट्यूबवरती आपलं नाव आहे. तिथे आपण आता हे झूमचं झाल्यावरती एक सेकंद